तुमच्या आमच्या कामाच्या बातम्या सविस्तर पाहूयात। स्टेट बँक ऑफ इंडिया उद्यापासून 28 मे पर्यंत सलग 6 दिवस बंद राहणार आहे। वीकेंड, कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित 2 दिवसांचा संप आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बकरी ईदसाठी घोषित केलेल्या 2 दिवसांच्या सुट्ट्यांमुळे बँक बंद राहील। यामुळे बँकेचे अनेक प्रकारचे व्यवहार खोळंबणार आहेत। बँक काउंटरवरून पासबुक प्रिंटिंग किंवा स्टेटमेंट काढण्याची सुविधा बंद राहील। नवीन बँक खातं उघडणं, एफडी करणं किंवा कर्जाशी संबंधित कामं बंद राहतील। डिमांड ड्राफ्ट बनवणं किंवा कर चलन जमा करण्यासारखी कामं होणार नाहीत, परंतु एसआयबीच्या एटीएम मधून रोखीने पैसे काढता येतील। मध्य रेल्वेनं येत्या जूनमध्ये उपनगरी रेल्वे सेवेमध्ये 15 डब्यांच्या 40 फेऱ्या सुरू करण्याचं नियोजन आखलंय। त्यामुळे सध्याच्या 22 फेऱ्यांमध्ये नव्या 40 फेऱ्यांची भर पडून त्या 62 होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। या फेऱ्या मुख्यतः परळ, दादर ते कसारा, कर्जत या दरम्यान चालवल्या जातील। काही स्थानकांमधील फलाट विस्तारीकरणाची कामं अंतिम टप्प्यात आलेली आहेत। ती पूर्ण झाल्यानंतर 40 फेऱ्यांची भर पडेल, असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे। मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य रेल्वेनं रविवारी मेगा ब्लॉक जाहीर केला। मुख्य आणि हार्बर मार्गावर हे काम केलं जाणार आहे। रविवार सुट्टीचा दिवस असला तरी कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी असते, त्यामुळे दुपारी 4 वाजेपर्यंत मुख्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहण्याची शक्यता आहे। हार्बर मार्गावरील ब्लॉकचे वेळापत्रक सुद्धा लवकरच जाहीर केलं जाईल। पनवेलच्या देहरंग धरणामधील पाणीसाठा झपाट्यानं कमी झाल्यामुळे पनवेल महानगरपालिकेनं आठवड्यातून 1 दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। सोमवारपासून जलकुंभनिहाय हा निर्णय लागू केला जाईल। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। नागरिकांना आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर करण्याचे तसंच पाणीपुरवठा बंद राहणाऱ्या दिवशी आवश्यक साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय। दरम्यान उपलब्ध पाणीसाठ्यानुसार वितरणाच्या वेळेत बदल होऊ शकतात, असंही स्पष्ट करण्यात आलंय। नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी आहे। सोमवार 25 मे पासून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 10% पाणी कपात लागू होतीये। मोरबे धरणामधील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर आल्यामुळे पालिकेनं हा निर्णय घेतलेला आहे। पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय। नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि साठवणूक करून ठेवावी। पाऊस पडेपर्यंत नवी मुंबईकरांना या पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे। उरण ते मुंबई बोटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी। मोरा ते भाऊचा धक्का या दरम्यानचा जलप्रवास 26 मे पासून 25 रुपयांनी महागणार आहे। पुढील 4 महिने म्हणजे सप्टेंबरपर्यंत ही दरवाढ लागू राहील। पावसाळ्यामध्ये जोखीम घेऊन सेवा सुरू ठेवली जाते, असं मंडळाचं म्हणणं आहे। मात्र प्रवासी सुविधांबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे। 26 मे पासून प्रवाशांना वाढीव दरानं प्रवास करावा लागेल। अवकाळी पावसामुळे सुक्या मासळीला महागाईची फोडणी बसली आहे। मागणी अधिक आणि आवक कमी असल्यामुळे सर्वच प्रकारच्या सुक्या मासळीचे भाव 100 ते 200 रुपयांनी वाढलेले आहेत। गेल्या महिन्यात 500 रुपये किलोनं विकले जाणारे बोंबील 600 रुपये किलो झालेत। वाकटी, माकुळ सुद्धा आवाकाच्या बाहेर गेले।